नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवले। आज आहे ना थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बनवलेला रामबाण उपाय असा बनवलेला आहे तो आवळा च्यवनप्राश। तर चला तर मग बनवायला घेऊया। तर सगळ्यात पहिले तर मी आवळे घेतलेले आहे, तुळशीचे पानं घेतलेले, मनुके, खजूर, अद्रक, गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, काळे मिरे, लवंग, मोठी वेलची, छोटी वेलची, स्टार फूल आणि थोडेसे गुलाबाची पानं। तर हे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत। तर आता इथे ना आवळे आपल्याला सगळ्यात पहिलं वाफळवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आहे ना तुळशीचे पानं, खजूर आणि मनुके आणि अद्रक हे एकत्र एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। तर थंडीमध्ये ना मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होते, त्यासाठी ना हे एकदम छान आहे ना, आपल्या केसांसाठी पण खूपच चांगलं आहे। तुम्ही नक्की बनवा थंडीमध्ये हे। तर मी इथं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आवळे पण मस्त असे उकडले गेलेले आहेत। आता आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या बिया काढायच्या आहेत। तर बिया मी सगळ्या काढून घेणार आहेत, अशा प्रकारे बिया काढून घेणार आहे। तर तुम्ही नक्की बनवा तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी आणि नक्की खावा। तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आवळ्याची पण पेस्ट बनवून घेणार आहे। पाहू शकता इथं गरम मसाले मी थोडेसे गरम करून घेणार आहे, जास्त फ्राय करायचे नाही, थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने मी सगळे गरम मसाले गरम करून घेतलेले आहेत आणि आता आवळ्याची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे, गरम मसाले पण वाटून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला थोडंसं कढईमध्ये तूप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना ते आवळ्याची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायची आहे, व्यवस्थित असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे तुळशीचे पानं, खजूर, मनुके हे सगळं वाटलं होतं ना ते आपल्याला त्या आवळ्याच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गरम मसाले जे आपण बारीक करून ठेवले होते ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि इथे ना गुळाची पावडर टाकलेली, तुम्ही काळा गूळ पण टाकू शकता, खूप चांगला असतो काळा गूळ थंडीमध्ये खाल्लेला, त्यासाठी मी हे काळा गूळ पण टाकलेला आहे, गुळाची पावडर टाकलेली आहे। आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना माझा व्हिडिओ नाही आला आहे, पण तुम्ही मीठ टाका। हे बघा इथं असं एवढं घट्ट झालं पाहिजे, या पद्धतीने आपलं हे सगळं झालं पाहिजे। तर ह्याला आहे ना काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, खूप चांगलं आहे, मुलांना पण द्या, तुम्ही पण खावा। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। तर बघा मस्तच असं मी काचेच्या बाउलमध्ये ठेवलेलं आहे, डब्यामध्ये। चला तर मग बाय।